माझ्या भांडूप मतदारसंघामध्ये जवळ 1.5 वर्षापासून भांडूप हा 80% झोपडपट्टीचा भाग आहे। प्रमुख 4 रस्त्याचं काम करायला घेतलं। 4 रस्त्याचं डिमार्केशन प्रमाणे त्याच्या मोजमाप झालं, परंतु अधिकाऱ्यांच्या कोणालाही अधिकाऱ्याला काहीही पडलेलं नाही। वारंवार संपर्कात राहून वारंवार बैठका घेऊन योगायोगाने भांडूपला जवळजवळ 3000 PAP आज तयार आहेत, एबोरायच्या माध्यमातून असून एसआरआयच्या माध्यमातून। परंतु ह्या डेव्हलपमेंट न झाल्यामुळे झोपडपट्टी भाग हा तसाच होतो। कोणीही विकासक तिथे यायला मागत नाही। रस्ते फार अरुंद आहेत, त्याच्यामुळे हा प्रामुख्याने हा रस्त्याचा प्रश्न। हा 4 प्रमुख रस्ते आहेत। एक टेंबीपाडा रोड आहे, दुसरा गावदेवी रोड, प्रतापनगर रोड आणि क्वारी रोड। हे 4 प्रमुख रस्ते हे मार्गी लागायला पाहिजे। पाण्याची समस्या तर फार भयानकच आहे। अख्ख्या मुंबईला पाणी भांडूपमध्ये जातं, परंतु भांडूपच्या डोंगराळ भागामध्ये पाण्याची समस्या इतकी बेकार झालेली आहे की आम्ही गावी राहतो का भांडूपमध्ये, खेडेगावात राहतो की भांडूपमध्ये, आम्हाला कळत नाही। एका बाजूला मुलुंड आहे, जो सुपीक एरिया मानला जातो, तिथे 24 तास पाणी आणि हाकेच्या अंतरावर आम्हाला 2 तास पण पाणी मिळत नाही। ही प्रामुख्याने पाण्याची समस्या ही सुटायला पाहिजे। आरोग्याचं देखील तीच परिस्थिती आहे। आज आरोग्यामध्ये आमच्याकडे सुषमा स्वराज्य प्रसूतिगृह आहे, फार गाजावाजात मोठं बनवलं गेलं, परंतु इथे आमची समस्या एवढी भयान आहे की प्रसूतीच्या वेदना जर झाल्या तर 4 वाजल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसतात। म्हणून का हे टाइम बॉन्ड मध्ये हे सगळं होतं का? त्याचबरोबर आपले दवाखाने भांडूपमध्ये आहेत, त्या आपल्या दवाखान्याची देखील परिस्थिती तीच आहे, नुसतं नावाला दवाखाने राहिले। अध्यक्ष महोदय, अजून 1 मिनिट नाही झालेलं आहे। तुम्हाला सांगितलं मी 2-3 मिनिटात संपवा म्हणून, 3 मिनिटं होत आले। नाल्याची परिस्थिती एवढी भयान आहे की नाले कोसळलेले नाले कित्येक वर्ष तसेच आहेत। झोपडपट्टीमध्ये या चाळीतून त्या चाळीत पाणी जातं, परंतु नाले सफाई, नाले पुनर्मांडणी, नाल्याची समस्या तीच आहे। आणि अख्खा मुंबईची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती भांडूपची आहे। भांडूपमध्ये कुठेही नाले सफाई झालेली नाही। आता सगळ्या रोडवर ना, LBS असू दे, सगळे रस्ते, सगळ्या रस्त्यावरून पाणी वाहतंय। शाळा साहेब, मुद्दा म्हणून टँक रोड म्युन्सिपालिटी शाळा 4 वर्ष झाली बिल्डिंग तोडली। 4 माळ्याची बिल्डिंग 4 वर्षापासून तोडून झालेली आहे। तिथे त्या शाळेची पुनर्बांधणी नाही। SRA साहेब, शेवटचा विषय SRAचा साहेब, SRA मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की SRA मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार। प्रत्येक SRA मध्ये 10% PAP असतात। हे सगळे अधिकारी, बरोबर मगाशी बोललं गेलं, सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशीला हे SRA मध्ये PAP बिल्डर आणि SRA अधिकारी मिळून परस्पर विकतात आणि त्यामुळे या SRA माध्यमातून फार मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे। हे SRA या भांडूपमध्ये SRA स्कीम राबवणं अतिशय गरजेचं आहे। झोपडपट्टी मुक्त जर भांडूप व्हायचं असेल तर या प्रलंबित झालेल्या SRA। अध्यक्ष महोदय, मला थोडक्यात का बोलायला दिला त्याबद्दल मी आपला आभार मानतो।